आता आहे इंडिपेंडन्स पॅलेसच्या समोर. जेव्हा सायगॉन फॉल झाला 30 एप्रिल 1975ला, तेव्हा माझ्या पाठीमागे हा जो मेन गेट आहे, त्या गेटमधून नॉर्थ व्हिएतनामीज आर्मीचे टँक्स आतमध्ये आले. टँक डायरेक्ट घुसल्या आतमध्ये आणि साऊथ व्हिएतनामचं जे गव्हर्मेंट होतं ते गव्हर्मेंट पाडून तिथे त्यांनी नॉर्थ आणि साऊथला एकत्र केलं, रियुनिफाईड केलं. म्हणून या पॅलेसला आता रियुनिफिकेशन पॅलेस म्हणून पण म्हणतात. तर ते नॉर्थ व्हिएतनामीज आर्मीजने जे टँक आणलेले ते तेच टँक आहेत की त्याची प्रतिकृती तिथे ठेवलेली आहे. आणि पाठीमागे हे जे मध्ये विंडोजला डिझाईन केलेली आहे ते ॲक्च्युली बांबू दर्शवतात, बांबूची डिझाईन आहे ती. कारण जेव्हा वॉर चालू होतं तेव्हा बांबूपासून त्यांनी हत्यारं बनवलेली आणि जेवणासाठी पण बांबू शूटचा वापर केलेला त्यांनी. ॲम्बॅसिडर चेंबर होते काय, म्हणजे जे फॉरेनर्स यायचे डेलिगेशन्स ते ह्या चेंबरमध्ये मीटिंग करायचे. व्हाईस प्रेसिडेंट चेंबर, व्हाईस प्रेसिडेंटसाठी होता हा मीटिंगसाठी रूम. इंडिपेंडन्स पॅलेसची माहिती दिली ते. डिक्लेअर्ड नॅशनल साईट इन 1936, द स्पेशल नॅशनल साईट इन 2009. The Independence Palace, which was first opened to the public in 1990, has been scene of many of the most important dramatic events in the Vietnam history. आहे तिथे मेन मीटिंग व्हायची समोर त्या हॉलमध्ये. आणि इथून एक सरळ आल्यावरती इंडिपेंडन्स हॉलच्या सेंटरमधून आपण आता बाहेर पडतो आहे. दिल्लीचा जसा राजपथ आहे तसाच यांचा पण आहे. इंडिपेंडन्स पॅलेस स्ट्रेट रोड एक जातो, मेन रोड जातो सायगॉनचा. प्रेसिडेन्शियल ऑफिस आहे. न्यून वेन्थ्यू वॉज बॉर्न इन 1923 इन द US अँड फ्रान्स. प्रेसिडेंटचं ऑफिस होतं हे. इथे ते सर्व काम करायचे. आणि इथे आहे सिक्रेट स्टेअरवेज लीडिंग टू द बंकर. म्हणजे ऑफिसमधून डायरेक्ट त्यांना बंकरमध्ये जाता यायचं खाली इकडून. प्रेसिडेन्शियल पॅलेसमध्ये इथे ही लायब्ररी होती त्यांची. तेव्हाची जुनी पुस्तकं अजून ठेवलेत. साऊथ व्हिएतनामची जी फर्स्ट लेडी होती तिच्यासाठी हा रिसेप्शन रूम होता. फॉरेन डेलिगेशन्स वगैरे जे ॲम्बॅसिडर येतील त्यांच्यासोबत मीटिंग करण्यासाठी. इथे जी माहिती लिहिली आहे, बान्यून थाय माय and Phonan Thong Tong. The president's wife had reception here, often entertaining the wives of visiting heads of state and leaders of various nations and international organizations. खाली जो थिएटर होता त्या थिएटरसाठी हा प्रोजेक्शन रूम होता. इथून खाली थिएटरला प्रोजेक्ट होतो. हे जे 2 सर्कल केलेत, रेड सर्कल, ह्याच्यावरती त्यांनी बॉम्ब टाकलेले हा पॅलेस डिस्ट्रॉय करण्यासाठी. सायगॉन फॉल जेव्हा झाला तेव्हा. आणि सेम असंच हेलिकॉप्टर इथे असायचं प्रेसिडेंटसाठी कधीही इव्हॅक्युएट व्हायला. प्रेसिडेंटसाठी इकडे बंकर होता. बंकर खाली लपण्यासाठी जेव्हा हमला होईल तेव्हा. आता आपण आहोत पॅलेसच्या पूर्ण खाली बंकरमध्ये. ॲक्च्युली बंकर डिझाईन बाय द लेफ्टनंट कर्नल फॉन व्हॅन डीन. द कन्स्ट्रक्शन ऑफ द प्रेसिडेंट बंकर टूक 3 months. 3 महिने लागले हे बंकर बनवायला. 72.5 mm लॉंग, 0.8 to 0.25 मीटर विड्थ. आणि इकडे सगळे त्यांचे मॅप्स आहेत. बंकरमध्ये हा रूम होता कम्युनिकेशनसाठी. दिस वॉज द पॅलेस मेन रिसिविंग स्टेशन फॉर कोडेड इंटेलिजन्स मेसेज. कोडेड मेसेजेस यायच्यात.
काय मशीन या एक होत्या तेव्हाच्या. हे मी अजून आहे बंकरमध्येच आतमध्ये. हे काय स्विच बोर्ड, स्टँडर्ड टेलिफोन. म्हणजे जेवढा पॅलेसवरती मोठा आहे तेवढा सगळा एरिया खाली बंकर म्हणून बनवला आहे. कम्युनिकेशनसाठी जास्त आहे. मीटिंग्ज आहेत, रेडिओ रिसिवर. हे रेडिओ स्टेशन आहे इथे. मगाच्या एका ह्याच्यात गेलेलो तिथे कोड्स होतं, ते कोड डिकोड करत होते. त्यांना जे मशीन्सवरती यायचे ते मशीन्स पण ह्या सगळ्या जुन्या आहेत. आता हे हाय फ्रिक्वेन्सी कम्युनिकेशन सेंटरमध्ये फ्रेंच आणि अमेरिकन्स जास्त वापरायचे. साऊथ आर्मी त्यांच्यासोबत टायअप होतं म्हणून. हे जुन्या पिक्चरमध्ये जे बघतो तसं वाटतं. हे रेडिओ ट्रान्समीटर. हे खाली अजून टनल आहेत अंडरग्राऊंड. बंकर कोणताही माहिती नाही, बंद केला आहे तो. बंकरमध्ये हा प्रेसिडेंट्स बेडरूम आहे. प्रेसिडेंटना झोपण्यासाठी, राहण्यासाठी त्या एक बेडरूम बनवलेला स्पेशल. हा आहे प्रेसिडेंट्स वॉर रूम. इथे बसून प्रेसिडेंट सगळे वॉरचे डिसिजन घ्यायचे. आणि हा इथे बंद आहे एक टनल अंडरग्राऊंड. अजून बंकर आहे, पण हा दुसरा एक बंकर अजून खाली जातोय. बघतो आता हा कुठे बाहेर पडतोय, नाहीतर एक्झिट होईल, बाहेर पडेल. जेव्हा वॉर चालू असेल ॲक्च्युली तेव्हा इथे किती नुसते धावाधाव पळापळ असेल एवढ्याशा जागेतून सगळे आर्मी पर्सनल. हा सेम जीपचा रेप्लिका आहे त्या जी जीप प्रेसिडेंट डुआंग वान मिन घेऊन गेलेले सरेंडर स्पीच देण्यासाठी. इथे लिहिलं आहे प्रेसिडेंट डुआंग वान मिन टू डिलिव्हर सरेंडर स्पीच ब्रॉडकास्ट बाय रेडिओ सायगॉन ऑन एप्रिल 13 एप्रिल 1975. हे इथे आहे मी आता इंडिपेंडन्स पॅलेसच्या पाठीमागच्या बाजूला. आता इथूनच चालत जाईन. 5 मिनिटांच्या अंतरावरती दाखवत आहे वॉर रेमिनंट म्युझियममध्ये. छान आहे इंडिपेंडन्स पॅलेस, पण रियुनिफिकेशन पॅलेस म्हणतात त्याला. आता जेव्हा व्हिएतनाम एक झालं तेव्हा, रियुनिफाईड झालं तेव्हा